इतकं सुती आहे आणि इतकं छान आहे ना, केवढा घेर आहे बघा याचा. नमस्कार, कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल आणि सगळ्यांना राम राम. फार अगदी अलीकडचं आठवा, आपल्या आजी वगैरे कुणाला जर तुम्हाला आठवत असतील ना, तर बघा की त्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर, एक तर सकाळी लवकर अंघोळ व्हायची आणि अंघोळ झाल्यावर लगेचच कितीही घाई असली तरी अंघोळ झाल्या लगेचच उठून ओट्याजवळ यायचं असं नाही त्यांचं व्हायचं. ते लोक अंघोळ झाल्यानंतर व्यवस्थित साडी घालणार आणि केसाला फणी करूनच, म्हणजे थोडंफार जे काय असेल ते अंबाडा घाला, वेणी घाला, पण घालूनच मग त्या सगळ्या कामाला सुरुवात करायची. मला तर माझी आजी आठवते, ती नऊवारी पातळ पूर्ण नेसायची आणि मग ते नऊवारी नेसायला पण बराच वेळ लागायचा, पण ते नेसून मग अंबाडा घालून असा डोक्यावरनं पदर छानपैकी घेऊन वगैरे मग कामाला सुरुवात करणार. आत्ता काय होतं, एक तर आपली अंघोळच उशिरा होते आणि तोपर्यंत घरातली सगळी कामं करूनच आपण नंतर अंघोळ करतो आणि मग नंतर मग ते कोणी कोणी वर टी शर्टच घालतं, खाली ट्रॅक घालतं किंवा मग एकदा गाऊन घातला की दिवसभर तो गाऊनच. ते हा मी घातलेला आहे बघा. हे सैल आहे, खूप छान आहे आणि मटेरियल पण सॉफ्ट आहे एकदम. हे मी मिशोवरनंच घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देईन. पण माझं म्हणणं, दिवसभर गाऊन घालत राहण्यापेक्षा हे असे टॉप वापरायची तुम्ही सुरुवात करा. हा फ्रॉकसारखा आहे, खूप आरामदायक आहे, घट्ट नाही आहे अजिबात. आणि नाही तुम्हाला ड्रेस घालायला समजा जमत आहे, दिवसभर ड्रेस कोण घालून बसणार, काही लोकांना ते अनइझी वाटतं, लेगीज पण नको वाटते. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ना, ते पोटावर त्या लोकांना, काही लोकांना इलॅस्टिक वगैरे सहन नाही होत, म्हणून बऱ्याचशा महिला ना घालायला तयार होत नाहीत. तर हे आहे ना, हे सहन होत नाही त्याचं कारण शोधा. तुम्हाला काहीतरी पोटाचा त्रास असणार, गॅसेस होत असणार, काहीतरी असणार, म्हणजे सहन होत नाही म्हणून मग ते घालायचंच नाही, त्यामुळे मग तो गाऊनच घातला जातो. फक्त हे बघा, कम्फर्टेबल आहे, हाताला पण सैल आहे, काही घरचं नाहीच आहे, प्रश्नच येत नाही, जसं गाऊन आपला असतो तसाच. पण हे बघायला थोडं बरं वाटतं, गाऊनसारखं आगळ पागळ नाही आहे, थोडं त्याला व्यवस्थित आहे फिनिशिंग आणि कम्फर्टेबल आहे, नाही वाटतं त्याच्यातनं काही त्रासदायक गोष्टी. तर दिवसभर अगदी गाऊन, म्हणजे सकाळी घातला की तो रात्रीपर्यंत एकच गाऊन दिवसभर, त्याची दिवसभर पूर्ण वाट लागते, त्याला घाम येतो, सगळं होतं सगळं त्याच्यातच. ते दिसायला कसं दिसतं ह्याच्यापेक्षा तुमच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. हे असे जर तुम्ही सैल फ्रॉक घातले तर हे घालून तुम्ही, आणि खाली लेगीज आहे, हे घालून तुम्ही खाली बाजारात गेलात तरी पण चालतं. हल्ली आणखीन एक फॅशन निघाले, म्हणजे एकमेकाचं बघूनच लोक ते करतात. गाऊन घालायचा आणि मग त्याच्यावर दाखवते तुम्हाला, गाऊन घालायचा. हा आता मी ड्रेस घातलाय तर दाखवते. गाऊनवर ही अशी ओढणी घ्यायची, अगदी छान घेतात काही, सगळं झाकून बिकून, म्हणजे बघा आम्ही कसं छान आलो आहे बाहेर दाखवायसाठी. आणि मग ही अशी ओढणी चांगली घ्यायची आणि मग अक्षरशः महिला कुठेही जातात, ती ओढणी घेतली की प्रश्न मिटला ना, मग काय कम्फर्टेबल वाटतं त्यांना पण ते. आणि मग सगळा बाजार फिरून यायचा. बाजारात पण संध्याकाळच्या खरेदीला, भाजीच्या खरेदीला पण हे असंच, कोणी पाहुणे आले तर गाऊनवर बाहेर नाही जायचं, मग ती ओढणी आणायची, ही घ्यायची ओढणी अशी गाऊनवर आणि बाहेर जायचं. नका असं करू, खरंच नका करू. गाऊन हा घरात घालण्याची आहे गोष्ट. गाऊनमध्ये सैल वाटतं, खूप कमेंट्स आल्या तशा की गाऊनवर छान वाटतं, घरामध्ये सैल वाटतं, सुती आहे. पण निदान मग तो बदला तरी, रात्रीचा संध्याकाळचा वेगळा घाला, कारण दिवसभर त्याला घाम आलेला असतो, किती त्याला वास येत असेल आणि किती तो तेलकट होत असेल, कारण आपण ओट्याजवळ काम करताना घाम येतो, सगळं होतं त्याच्यावर. सो हे बदला, खरंच बदला. एक साधा चांगला कॉटनचा ड्रेस घरामध्ये घातलात काय फरक पडतो आहे. मुलं जिमला जातात, वेगळे कपडे घालून जातात, त्यांचे घामाचे कपडे आल्यावर आपण धुतो. मिस्टर पण, नवरा सकाळी घरामध्ये असतो, त्यांचे वेगळे कपडे असतात, त्यांच्या हाफ पॅन्ट वेगळ्या असतात, टी शर्ट घरात घालायचे वेगळे असतात. बाहेर जाताना ते तेच कपडे घालून जात नाहीत, ते बदलतात आणि जातात. रात्री झोपताना ते तेच कपडे घालून झोपतात का? नाही, रात्री झोपतानासुद्धा मग भले एखादं कोणी बनियनवर नुसतं झोपतं, कोणी टी शर्ट घालतं, कोणी झब्बा घालतं, पण वेगळं असतं, आपल्यासारखं नसतं. सो स्वतःमध्ये हा बदल करा आणि बघा तुम्ही तुमच्या स्वतःच्या ना, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याचा आपल्या हार्मोन्सवर परिणाम होता. जुन्या महिला ते सगळं रुटीन पाळत होत्या म्हणून त्यांचे हार्मोन्स रेग्युलर होते बघा. आता आपलं काय होतं, काही तर टी शर्टच घालतात आणि खाली ते ट्रॅक वगैरे घातलेला असतो महिला घरामध्ये. कळतच नाही की ही बाई आहे की हा घरामध्ये असलेला पुरुष बसलाय, कारण केस पण लहान असतात.
इतका आपण शरीराचा आपल्या हे करून टाकला आहे ना, त्याचा परिणाम होऊन ना हार्मोन्सवर, म्हणजे बाईचा गुणधर्म आहे लज्जा बाळगणं. म्हणजे लाज येते, बाईला लाज येते, काही गोष्ट झाली तर लाज वाटते, थोडंसं आपण मागे राहतो पुरुषांच्या तुलनेमध्ये. हे नैसर्गिक आहे. म्हणजे आणि मी पण एक निसर्गोपचार तज्ज्ञ आहे, म्हणजे योगा स्पेशलिस्ट आहे, म्हणून सांगते. हे आम्हाला शिकवलं जातं की तुम्ही म्हणजे स्त्रीमध्ये थोडी मृदुलता, थोडी कोमलता आपोआपच असते निसर्गता, आणि ती तुम्ही जपली पाहिजे ना थोडीफार. आणि मग एकदा ना तुम्हाला ही सवय लागली, मग तुम्ही 40कडे नंतर जाताना ना ते सगळे हार्मोन्सचं संतुलन झालेलं असतं ना, इनबॅलन्स, तो सगळा त्रास 40 नंतर जाणवतो. कोणी बाहेरचा माणूस आला अचानक पाहुणा घरामध्ये, माझं घर तर असं आहे ना, माझ्याकडे सतत येतच असतं कोणी ना कोणीतरी, कामाच्या निमित्ताने, मिस्टरांच्या कामाच्या निमित्ताने, माझ्या कामाच्या निमित्ताने. तुम्ही विचार करा, तो आलेल्या माणसासमोर तुम्ही गाऊन घालूनच गेलात बाहेर पाणी घेऊन, आणि त्यापेक्षा तर एक साधासा असा कुठलाही साधासा ड्रेस म्हणा किंवा हे असं काहीतरी घालून एखादा टॉपवर आणि जाऊन गेलात बाहेर, त्या माणसाची बघण्याची दृष्टी पण आपल्याकडे बदलते ना, सहज बदलते, की बाबा व्यवस्थित आहे. आपण कसं राहतो ना, ह्याच्यावर आपण काय करतो हे अवलंबून असतं. आणि मग तुम्ही जसं स्वतःला अटेंड कराल ना, स्वतःला जसं ट्रीट कराल तसं लोक तुम्हाला ट्रीट करतात. जेव्हा पाळी जायला येते महिलांची, तेव्हा जे हार्मोन्सची गडबड असते ना, त्याची सुरुवात ही सगळी आपण आधी केलेली असते. सो दिवसभर गाऊन घालणं योग्य आहे, काम करताना घाला, कपडे धुताना, बाथरूममध्ये, किचनजवळ ओट्यावर काम करताना गाऊन सोयीचा पडतो, सगळं खरं. पण सगळं काम आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही घरामध्ये असता, एखादा साधासा ड्रेस नक्की घाला, प्रयत्न करा. ज्यांना पटतंय त्यांनी जरूर करा, पण मी माझं मत मांडायच्या दृष्टीने तुम्हाला सांगितलं. आपण स्त्री आहोत हे आपण आपलं राखलं पाहिजे पहिलं, बाकीचं लोकांचं सोडा. तुम्ही तुमच्या तब्येतीसाठी म्हणा, तुमच्या स्वतःसाठी हे करणं आवश्यक आहे. नाही तर तुम्ही म्हणाल ह्या खूप पुरातन काळातनं आलेल्या आहेत. तसं नाही आहे. आपण आहोत, बाहेर गेल्यावर तुम्हाला जीन्स घालायची आहे, काय घालायचं आहे, शॉर्ट घालायचे आहे, सगळं घाला, पण ते तेवढ्यापुरतंच. घरात आल्यानंतर आपण आपलं घर चालवताना, घरामध्ये वावरताना, मुलांची आई म्हणून, नवऱ्याबरोबर असताना त्याची बायको म्हणून, तुमचे जे कामाचे टप्पे आहेत ते पार पाडताना आपण स्वतःला पण अपडेट ठेवलंच पाहिजे. कितीही काम करा तुम्ही, खूप काम करा, खूप कामं असतात. काही महिलांना तर खूपच कामं असतात, एकत्र फॅमिलीमध्ये वगैरे राहतात ती लोकं. सो काय वाटलं नक्की कमेंट करा. आणि मी तुम्हाला आता शेवटला ह्या टॉप दाखवते, आणखी 2 आहेत माझ्याकडे. जेव्हा खूप पाहुणे वगैरे येतात ना, तेव्हा मी अगदी आवर्जून गाऊन न घालता हे असं घालते, म्हणजे कम्फर्टेबल वाटतं. सगळे छान छान सणाचे कपडे घातलेले असतात आणि आपण गाऊन घालून दिवसभर आपलं कामच करायचं. गणपतीची धावपळ असते तेव्हा तर आपण कसं, मग महिला तर अगदी दिवसभर काही साडी पण घालतात, की गणपती बाप्पा घरामध्ये आहे ना, मग साडी घालूनच सगळं काम करायचं. मग तेव्हा कशा तुम्ही वावरता त्या साडीमधनं, तेव्हा तुम्हाला वाटत नाही की आज मला अनकम्फर्टेबल होतं आहे, मला गरम होतं आहे, हे होतं आहे. नाही, कारण ते मग सण असतो ना, मग त्याच्यामध्ये घातलं जातं. सो तसाच प्रयत्न करा रोज राहण्याचा. आपण एकदा पुन्हा गाऊन ह्या विषयावर नक्की भेटू. तर हे इतकं सुती कापड आहे, प्युअर कॉटनचं. जे म्हणतात ना, आम्हाला कॉटनचा गाऊन असतो म्हणून आवडतो. माझं वापरून झालेलं आहे, नवीन नाही आहे. आणि ह्याला ना हे असे हात छान आहेत, पफसारखे हात आहेत. हे घालून तुम्ही बाहेर गेलात ना तरी पण काही वाटत नाही. आणि मध्ये एक नॉट बांधली तर अजून छान वाटतं. आणि ह्याला घेर केवढा आहे दाखवते बघा. 300 रुपयाला आहे, जास्त महाग नाही आहे. कुणाला जर मागवायचं असेल तर मी नक्की कोड देईन. आणि मिशोवर ना लिंक नाही देता येत, कारण मी आधीचा दाखवलेला आहे ना, त्याच्यामध्ये खूप लोकांनी मला कमेंट केलं की आम्हाला लिंक शेअर करा. हे हाताला असा पफ स्टाईल आहे, मी तुम्हाला एक घालून दाखवते. हे हाताला असे पफ आहेत आणि हे खूप सुंदर आहे. हे तर मला खूप आवडतं. कापड इतकं सुती आहे आणि इतकं छान आहे ना, केवढा घेर आहे बघा ह्याचा, खूप छान आहे. घातल्यावर खूप छान वाटतं. आणि मी एक मध्ये दोरी अशी बांधते, त्यामुळे ते आणखी छान वाटतं. इतकं सुती कापड आहे, घरामध्ये घातल्यावर छानच वाटतं. आणखीन गाऊन घालून काम करताना इथे हात पुसायचा, इथे हात पुसायचा, कुठेही. आणि मग हे सगळं ओट्यावर काम करताना पोट सगळं लागतं ओट्याला, आणि मग ते सगळं पाण्याने पोट भिजतं. महिलांचं पोट थोडं वाढलेलं असतंच ना, राहिलेलंच असतं. ओट्याजवळ काम करताना सगळं भिजतं. नक्की भिजतं की नाही कमेंट करून नक्की कळवा. माझं भिजतं, माझं तर नाही आहे जास्त पोट, तरी पण भिजतंच ते ओट्याजवळ भांडी धुताना वगैरे. मग ते तसंच दिवसभर सुकतं परत. नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते. भेटूया पुन्हा एकदा गाऊन ह्याच विषयावर.
तर हा बघा, हा दाखवते तुम्हाला मी. इतकं छान आहे ना, असं वाटत नाही की तुम्ही काही दुसरा टॉप वगैरे घातलेत. गाऊनसारखंच आहे. गाऊनला छान उत्तम पर्याय आहे. आणि हे हाताला असं थोडंसं जुना लूक आहे हा. जुनी फॅशन तीच परत आले. छान वाटते. नक्की कमेंट करून कळवा कसं वाटलं ते.